त्यांना उड्या मागे निघून गेला. कोण कोण शिट्ट्या पण मारायला आले हो गौतम पाटील आल्यासारखं. शिट्ट्या मारायचा फंड नव्हे तर टाळ्या करायच्या असत्या. फरक असतो आणि हृदय मोठा असतं तर खिशात हात घालायचा असतो. आजकालच्या कोण कुणाला पालत नाही. एवढ्या कुस्त्या लाखो रुपये माझ्या पडोसला देणगीदाराने दिलेला आहे. देणगी दिलेला आहे सत्पात्री दान. भविष्यात येणारे संकट दानतामुळे कमी होत असतात आणि माऊली जमणारे गुणावरती विजय झाला. माऊली जमणारे याच नगरीला एका उपमहाराष्ट्र केसरी या पृथ्वीराज पाटलावर प्रकाश बनकर अशी कुस्ती आली होती. बरोबर गायकवाड आणि शिवराज नागशी अशी कुस्ती आली होती. फायनलच्या कुस्त्या त्या सांगतात की दोन्ही उपमहाराष्ट्र केसरी पोरा एक सोन्याच्या सामान केले जास्ती गेलीच आहे किंवा समोरला लाभ बघितलेले आहे पृथ्वीराज आपला भाऊगिरा. कोणी जागा सोडू नका. हे पोराने श्रावण आहे की तुला आपला घालून शिजायला शिजायला पण नाही. बस खाली एक नंबर तयार करा म्हणून. एक नंबर द्या आता एक नंबर बान्या प्रकाश बनकर. चला लवकर. भारत भैया इनामदार. चल 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 पृथ्वी विशाल काय झालेलं नाही पृथ्वीराज. विशाल म्हणून कुठे नाही अजून मुलगी देखील नाही. माणसं म्हणाले डाव कोणी डाव सांगा काय काय करायला तिकडे हार कोणीच कोणाला धरून आणलेलं नाही. सगळी राणाबाई झाला होता. काहीतरी करा. बरं होणार. दुपारी 2 वाजल्यापासून कुस्ती शक्य. प्रत्येक जण म्हणायला लागलाय माझ्या घरात एक असं तयार करणार नाही. माझा एवढा मोठा बंगला आहे त्याला एवढ्या पायऱ्या कोणाला पायऱ्या चढायत नाही. पायात पाय होणार अडकून पडतंय ते. कोण तुमचा बॅग वगैरे बघत नाही. कोण तुमची इमारत बघत नाही. कोण तुमची गाडी किती बघत नाही. बघते काय घरात विरोधाने ते असणारे भजनाचं प्लास्टिकची पोरं किती आहेत. यावर घराला घरपा काय वाढवायचं काय फुलवायचं काय शिकवायचं काय जगवायचं ते सगळं हिस्सा शिकवून जायचं. प्रकाश बनकर चला लवकर. राजर्षी शाहूराजांच्या विचाराचा वारसा आणि वारसावर वाटचाल करणारी पलवसुरगिरी राजर्षी गेल्या 7000 वर्षाचा इतिहास घेतला तर फक्त तिघांना पदवी आहे. राजर्षी एक जनक एक झाली प्रतिष्ठित निर्माण केली विश्वमित्र आणि तिसरे राजर्षी. राजर्षी राजा आणि ऋषी आजचा संगम राजर्षी. 1918 कानपूरला गुरमी समाजाचा विषय भरला होता आणि इंग्लिश मधनं अस्सल लिखित 1.25 तासाचं भाषण केलं राजर्षी शाहूराजांनी. कुर्मी समाजाला राजर्षी पदवी दिली शाहूराजांना. 1 नंबरची आज चला महेंद्र भाऊबळी आंध्राई भाऊबळी कुस्तीतला भाऊबली भाऊ त्याच्या ताकदीचा अंदाज अजून कुणाला लागलेला नाही. महेंद्र गायकवाडला एक तर्फी कुणी पाडलेला आहे ते भारतात असा मी पहिला भेटला. 5 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. 5 मिनिटानंतर कुस्ती गुणावर लावली आहे. बरोबर का माणसून दादा. 5 मिनिटाचा टाइम दिलेला पृथ्वीराज कुस्ती केले बनावून. अरे दोघांचा एक खेळ आम्ही पाहिलेला आहे. कुछ करके दिखाओ कुछ करके दिखाओ. नाम भी कमाओ और काम भी कमाओ. अपना नाम रोशन करो बनवा. विशाल 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 बोल रहा इधर से अभी 300-400 दंगल होती है. हर रोज 10-10 दंगल होती है महाराष्ट्र में. आपका फोटो जाहिरात पर सभी ने दिखा है, मोबाइल पे देखा है और आपकी कुश्ती के वास्ते इधर लोग आए. कुश्ती कीजिए
चलिए पहलवान यादगार बने, इतिहास निर्माण कीजिए, कुस्ती कीजिए। पृथ्वीराज सर्व परिचय महाराष्ट्राच्या घरातील काय तुम्ही जे पराजय ठरलेला असतो, जे पराजयाशिवाय माणसाची तुलना होत नाही। अरे पडला का पाडलापेक्षा लढला कसा ह्यात मोठं कौतुक आहे। हा कुस्ती दुर्दैवी करा, यात फक्त सुवर्ण पदक नसतं, रौप्य पदक नसतं। या विजय घोषित केला जातो। काय झाले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्ती पंच हनुमंतराव जाधवांना आलेले आहेत। दहावीला दहावी सकाळचे तांत्रिक पद्धतीने वानसिंग बापूंचे सुपुत्र विनायक दादा पाटील भोवरा नंबर 1 चे पहिला चौकात प्रकाश बडका पावणे 10 वाजलेले पहिला। बराच वेळ आपणाला पुकारती गेला, आता आपली कुस्ती राहिलेली आहे। नंबर 1 च्या कुस्तीची भेटी राहत सुंदर गोट्याचा पट काढण्याचा सुंदर पट काढलेला होता, सर निघून गेलेला कोणा कुस्ती समोर आलेली आहे। मर्दुनकी आणि पुरुषार्थाचं प्रतीक, मर्दुनकी आणि पुरुषार्थ म्हणतात त्याला। जेव्हा पैलवान होत असतो कच्च्या दिलाचा इथं चालत नाही, कमजोर मनगटाचा चालत नाही, संदीप रासकर मानाला हलका असणारा चालत नाही। पैलवानाच्या कुस्तीचे मल्ल आपण लवकरात लवकर मैदानामध्ये यायचं आहे। बलशाली भारत हो, विश्वास शोभून राहो। स्वर्गीय डॉक्टर पटेलरावजी कदम साहेब यांच्या स्मरणार्थ डॉक्टर पटेलरावजी कदम मित्रमंडळ यांच्या वतीने कुस्ती लावण्यात येणार आहे। या महेंद्र या प्रकाश बनकर आत या। स्वामीजींनी म्हटलेलं आहे बलशाली भारत हो, विश्वात शोभून राहो। असेल तर घराघरात पंडित बोरा शिवाय बलशाली भारत ठरवायचं असेल तर घराघरात निर्मिती बोरा शिवाय। विशाल चले कुस्तीगिरी पृथ्वीराज चढाता पट काढला, घोट्याचा पट काढण्याचा प्रयत्न होता। संदीप बापू रासकर बोलणारा कोणा बापू अखंड महाराष्ट्रात आपल्या पलूस असेल, कुंडल असेल, बाबावर असेल, बनवली असेल तर या मैदानाची अखंड महाराष्ट्रात भारताचे सर्व पैलवान वाट बघतात। यावरून सांगतो विशाल बोलतो असून माझ्या राज्यातला कुठलाही पैलवान असो, या महाराष्ट्रात पैलवानाची इज्जत खरोखर केली जाते। तुमची चांगली कुस्ती झाली बघितलं तुम्हाला या ठिकाणी बोलवलं जातं। जसं महाराष्ट्रात पैलवानकीला किंमत आहे तसं पंजाब हरियाणामध्ये पण आहे। पण आम्ही या ठिकाणी तुमचा एक कुस्ती क्षेत्रातला असल्यामुळं पब्लिक कुठल्याही जाती धर्माचा असला तर पैलवान म्हणून मानलं जातं। हे मैदान जोडत असताना या गावचे सुपुत्र आणि कुस्ती या मंडळाचे अध्यक्ष पहिल्या इनामदार पैलवानकी केल्याचे काय मला माहित नाही, पण उत्साह बघितला कुस्त्या ठरवल्या येत असताना अतिशय उत्तम पद्धतीचं मैदान झालंय। तसेच उपाध्यक्ष सदाभाऊ शिंदे ही परंपरा आपण जपली तर महाराष्ट्राची कुस्ती जगणार आहे आणि जपणार आहे। यासाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातील पैलवानाच्या वतीनं चांगलं मैदान घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं आपल्याला महाराष्ट्रातील पैलवानाच्या वतीनं धन्यवाद देतो। मैदानात त्याला नंबर 1 चा पहिला टाळ्या वाजवून स्वागत करा की महेंद्र नाव आहे त्याला गायपा पाहिजे तेवढंच आहे।
वय किती आहे हो? 120 वर्षाच्या जवळपास गेलेला. हो 52 वर्षामध्ये परमेंदर भाई चिमानंतर एकमेव पैलवान ज्यानं जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला पदक आणलेला आहे, ज्यानं सोन्याची गदा खांद्यावरती घेतलेली आहे, ज्यानं उपमहाराष्ट्राची गदा घेतलेली आहे. 35 लाख रुपये इनामाची. कारण की जरा टाळ्या त्याच्यासाठी बघा जरा द्या. आणि त्याच्या मांड्या बघा आणि आपल्या मांड्या बघा बाजारात ते भेटले आहे. उद्यापासून तालमीकडे जायचा, तोंडात काय घालायचं नाही. दूध पेज उद्यापासून. प्रकाश बंग पाण्यामध्ये वेगळं असतंय ती. विशाल आणि तयार करा. ऋतुराज कुस्ती दोघांनी चांगली केली, पण कोणी कोणाला धरून आणलं नाही. 3 वेळा पटकाटाचा प्रयत्न केलेला आहे. कुस्ती अतिशय चांगली केली, पण कुस्तीचा निकाल होणं गरजेचं आहे. जनता जनार्दनाची नजर आपल्याकडे लागलेली आहे. मानसिक तात्याने वेळ दिला होता 5 मिनिटाचा. तात्या 5 मिनिटं संपलेले, परत 3 मिनिटं दिल्याचा. परत 3 मिनिटं दिले. ऊस मशीन घालून पिळावा तशी पोरं गेले तुला. हे शिट्या मारणारे हनुमानाला सुद्धा आपल्या ताकदीचा विसर पडला होता. हनुमानाला सुद्धा वानराचा राजा जापवत होता आणि सगळं सैन्य भारताच्या समुद्र किनाऱ्यावर. पलीकडे लंका होती रावणाची. कोण कसं जाणार, कोण कसं जायचं हे सगळं ठरवायला लागले. पण समुद्राच्या पलीकडे जाणं म्हणजे सोपं नव्हतं. जांबवताला सुद्धा माहित होता, हनुमानाला शाप दिला होता की ऐक वेळेला तुझ्या ताकदीचा विसर पडेल. बघा जांबवान हनुमानाला बघायला लागला आणि म्हणायला लागला, प्रकाश बलकर हनुमान चिरंजीव आहे. 17ने उड्डाणे हुंकार रजनी करी भूमंडल सिद्धो जलगगनी. हनुमानाचं वर्णन करायला लागला आणि हनुमानाला हवा ताकद करायला लागली. तात्या तुम्ही दिलेलं टायमिंग संपले. तुमच्याकडे आहे अजून 2 मिनिटं दिले काय? तात्यांच्या घड्याळानुसार अजून 2 मिनिटं आहे. ठीक आहे. कुस्तीला मानसिक तात्याची वेळ आहे की बरोबरच असत्या. 2 मिनिटामध्ये हा कशाला लागतोय मिनिट 2 मिनिट. 3 मिनिटात कुस्ती निघते. केली तर एवढी कुस्ती होत्या 3 मिनिटात. हो त्याच्याकडून उचलून नाही आता. आश्व नाही अगज नाही नैवच्य नैवच्य 1000 पुत्र बदलत जात का ते मुली जात का हे सुद्धा तुम्ही समर्थन करत नाही. प्रेक्षक मंडळी परिवार प्रकाश बनकर आपण आज चला विशाल परिवार आपके वास्ते यहाँ पे सब रुके हैं. कुश्ती कुछ तो की गया. चलिए परिवार नाम कमाओ, नाम कमाओ. कुस्तीचा निकाल झाला, अजून पुढे नाही माहिती. तो ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम म्हणलेला आहे. तो फाइट द हार्टबीटवर थ्रो म्हणलेला आहे. त्या शक्य ते शक्य स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्या शत्रूला तुम्ही पराभव केला नाही, त्या शत्रूला पराभव करायचा आहे. ही तयारी असायला पद काढला देण्याचा प्रयत्न पृथ्वीराज पाटलाचा. लोकांनी एवढंच आपल्याला तरी आकार मिळाला आणि सावध असणाऱ्या विशाल गुंडनं तो हल्ला थोडकावलेला. 2 वेळा पटातून वाचले. प्रकाश बलकर हनुमान चिरंजीव आहे. वाढण्यात येतना मानसिक तात्या पाहुणे बोलवा. नंबर 1 टाइम इज फिनिश. टाइम इज फिनिश. काय निर्णय तुम्ही घ्यायचा. आणि मैदानात आला प्रकाश बनकर. आलेला आहे.
पोलादी खांब असणारा पैलवान, हात बी चालतोय पाय बी चालतोय. 1987 सालचे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा पुतण्या सदाशिवनगरचा पैलवान प्रकाश बनकर हा गंगावेशला सभा करतोय. वस्ता विश्वास हरवण्याचा मोठा काय झाला पृथ्वीराज लहान बोलत द्या. छत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद पवार आणि कुस्ती दरम्यान बरोबरी सुटलेले विशाल होलो आणि पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी कुस्ती बरोबर सुटली. गोविंद द्या आणि नंबर 1 ची कुस्ती लागते. हरी बिराजदार मामांचे पट्टे रुस्तमे हिंद महाराष्ट्र केसरी. गोविंद द्या गोविंद त्या कुठं आहे आत या. पत्रकार मित्र, आजच्या कुस्ती मैदानात ते नंबर 3 ची कुस्ती 23 मिनिटाच्या खडाखडीनंतर बरोबर न सुटलेली आहे. नोंद घ्या. महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला पदक मिळवून दिलेला पैलवान शिरशीचा पैलवान मंगळवेढा जवळचा तात्या गायकवाड यांचा पुतण्या याचं घराणा पैलवान घराणा आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राला सराव करतोय काका पवारचा प्रकार. अशी गोष्टी 1 नंबरला होणार.
या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल आणि भारताच्या कुस्ती इतिहासामध्ये श्री मारुती मानी मल्ल सम्राट विष्णू सावरगे यांच्या कुस्तीचा उल्लेख नसेल तर रामायणातून हनुमानाचं चरित्र वजा केल्यासारखं होईल. अशी अंतिम टप्प्यात मैदान आलेलं आहे. एक नंबरच्या कुस्तीला सुरुवात होणार आहे. हजारोंच्या उत्कंठा वाढलेल्या आहे. हजारोंच्या त्याचबरोबर वैभवरावजी फुलारे साहेब, विशालभाऊ तळवी, प्रताप तात्या कोळी, प्रकाश आप्पा, त्याचबरोबर सुभाषरावजी फुलारे साहेब, गिरीश काका, त्याचबरोबर विश्वास काका इसुगडे, त्याचबरोबर विक्रम आप्पा, या सर्व मान्यवर मंडळींना मी विनंती करतोय आपण सर्वांनी मैदानामध्ये यायचं आहे आणि ही प्रथम क्रमांकाची कुस्ती आपण जोडून घ्यायची. त्याचबरोबर देशमुख दाजी आपण सर्व मंडळीने आतमध्ये यायचं आहे आणि ही विशाल कुस्ती कमिटीचे अध्यक्ष आदरणीय भरतभैया इनामदार यांचा महेंद्रप्पांच्या वतीनं मैदान यशस्वी केल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे. स्वर्गीय डॉक्टर पथरावजी कदम साहेब यांच्या स्मरणार्थ डॉक्टर पथरावजी कदम साहेब मित्रमंडळ यांच्या वतीनं ही कुस्ती लावण्यात येत आहे आणि ही कुस्ती लावण्यासाठी या पलूस तालुक्याचे आपले नेते आदरणीय महेंद्रप्पा यांच्या हस्ते भरतभैया इनामदार यांचा सत्कार करण्यात येतो.
करण्यासाठी भरतमंडळ इनामदार सुहासराव फुलारे साहेब, प्रताप तात्या गोंदील, प्रकाश अप्पा, आदरणीय देशमुख दाजी, प्रभुदादा जाधव, संजय जामा, वैभवराव फुलारे साहेब, अमित मायके, राजवर्धन गोंदी, विशालभाऊ दळवी, पंच म्हणून नारायण बापू सुसार आणि सुहास निकम सर हे दोघेजण या कुस्तीचं माऊली कोकाटे आणि कब्जा घेतलाय माऊलीला कब्जा घेतलाय माऊली कोकाटेनं महाराष्ट्र हर्षवर्धन सदगीरचा आणि 1 नंबरच्या कुस्तीला प्रारंभ होतो. महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी जागतिक विजेता आणि सोन्याच्या गदेचा मानकरी छत्रपती शिवराय केसरी गदेचा मानकरी. रात्री आले हो आणि तो प्रकाश बडकर सर्व हलकी वर्ग आणि फोटोग्राफर मंडळी आपलं सुद्धा हार्दिक अभिनंदन. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण काम केलं. कमीत कमी प्रेक्षकांच्या आढळून सुंदर अशी आपण फोटोग्राफी केलेली आहे. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या वतीने तुमचे एकच जाहीर आणि जगदीश आता जीव धोक्यात घालून बरं का तसं बघायला गेलं का पावले आणि हर्षवर्धन काय चाललंय मैदानामध्ये ज्यांनी ट्रॅक्टरनं रोटर मारण्याची व्यवस्था केली ते आपले सुहास संघे यांचं सुद्धा जाहीर आभार. धन्यवाद. म्हणत्यात परत एक वेळा बजरंग बलीचा जय जयकार करायचा का हो दोन्ही हात वरती करायचं आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. अजूनही कायकांच्या हाताच्या मिठ्या पडलेल्या आहेत. कुस्तीला सुरुवात झालेली आहे आणि वस्ताद नारायण शिसारांनी गरीब मैदानला समज दिलेली आहे. प्रथेप्रमाणे आपण फलूस नगर परिषदेपासून हे मैदानापर्यंत म्हणजे महादेव मंदिर, धनराज महाराज मंदिर आणि इथंपर्यंत खजिन्याची पेटी आपण आणतो. ती इतकी पेटी जड आहे. पण आमचे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत गौतम कांबळे डोक्यावर टावेल सुद्धा घेत नाही. एकदा पेटी तिथे घेतली की ट्रॉलीकडे न ठेवता म्हणजे 2 वेळा नारळ फोडायला समज तेवढंच त्यांचे चांगलं काम असतं. त्याचबरोबर नगरपालिकेचे सर्व कर्मचारी ज्यांनी मैदानाची व्यवस्था इतर सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने पार पाडल्या त्याबद्दल सर्व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं गौतम कांबळ्यांचं सुद्धा जाहीर आभार. त्याचबरोबर हे जे पोलीस प्रशासन आहे सकाळी मार्गामध्ये सुस्त्या करण्याचं काम असो किंवा इतकी गर्दी नियंत्रित करण्याचं काम असो ते अतिशय चांगल्या पद्धतीने नेहमीच करत असतात. त्या पोलीस प्रशासनाचं सुद्धा कमिटीच्या वतीने जाहीर आभार. धन्यवाद. केलेल्या कामाची पोच आहे मित्र. त्यासाठी काम तसं करावं लागतं. कुस्तीला सुरुवात झालेल्या लाल लांगेचा बल्लट ताकदीचा तुफान तपेटीचा परमेश्वरी देणगी आपल्याला देवानं सगळं भरभरून दिलेला त्याचा पुरेपूर वापर केलेला महेंद्र गायकवाड आणि समोरचा प्रकाश बनकर गंगा तालीम कोल्हापूर एक आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला सराव करतोय. अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार यांचा पट्टा येतो. अर्जुन पुरस्कार हो 1960 सालापासून दिला जातो. 5 पांडवांना धनुर्धर अर्जुन त्याच्या नावानं जो पुरस्कार दिला जातो ते अर्जुन धनुर्धर सकोल सहदेव भीम अर्जुन आणि युधिष्ठिर 5वा भाव. युधिष्ठिर सगळ्यात मोठा त्या 5 पांडवाच्या नावातलं एक नाव अर्जुन. पलूस तालुक्याजवळ
नांदेडी गावाला 1963 ला पुरस्कार मिळाला होता यो हिंद केसरी गणपत नांदेडगावांना. त्यांचे पुस्तक इथं आहे पुन्हा. आणि एक तुफानी पोरगा लटण्याची आहे बघा कसे कुस्ती क्षेत्रातला पोकल्यानच आहे. हो पोकल्याने पुढचं मशीन नाही. हो समोरनं लांब पकडली पापण्या मिटू नका. समोरनं लांब पकडली. हो हो बाजूची पळायला लागली. त्यांना माहित आहे उद्यापासून 4 घास निवांत बसून खायचं आहे. ही पोरं जर अंगावर पडली कुठं मोडले कुठं जोडायचं आणि कुठं सगळ्याला जे कळणार नाही. पापण्या मिटू नका. उद्या सोडी ना पापण्या मिटा. हौशी गवशी हौशी गवशी होश मध्ये जोश घालवायचा नाही. अगदी पोटात स्प्रिंग आहे असं बसायचं. पैलवानांवर आला की लगेच उलटात ठोकायची. हा केसावर बसू नका. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. डोक्याला डोक्या लागलेलं आहे. 2 पोलादी मनगटाची पोरा शास्त्रोक्त संगम म्हणजे कुस्ती ज्याच्याकडे स्थिर बळाचं शास्त्र आणि स्थिर बळाचं अस्त्र आहे. त्याच्याकडे जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी ब्रह्मास्त्र तयार असतात. अशी दोघंही पोरं दोघांना एकमेकाची खासियत माहित आहे. दोघांना एकमेकाची मास्टरची माहित आहे. कोण कशात निष्ठात आहे आणि कोण कुठे कुंकवत आहे दोघांनाही माहित आहे. बलाचा आणि बुद्धीचा संघात म्हणजे कुस्ती. 5 मिनिटानंतर पॉइंटवर 5 मिनिटाची दिलीप तात्या सुगडेने दोघांना वेळ दिलेली आहे. बघा 5 मिनिटात काही होऊन जातं. कुस्ती करा पैलवान. अतिशय चांगली कुस्ती आहे. अख्खन महाराष्ट्रभर तुमचं नाव आहे म्हणून कुस्ती घेतलेली आहे. 5 मिनिटात काहीतरी करा. 5 मिनट अत्यंत मोलाची दिलेली आहे. वक्त किसी का इंतजार नहीं करता, वो चलता रहता है. वक्त का महत्व जानने वाला जीवन में सफलता प्राप्त कर सकता है पहलवान जी. 11 सप्टेंबरलाही फार मोठ्या कुस्त्या आहेत सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर. तालुका कराड जिल्हा सातारा सह्याद्री साखर कामगार गणेशोत्सव ईश्वरनगर. कराड उत्तरचे भाग्यविधाते सह्याद्रीचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय पिढी पाटील साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त महेंद्र गायकवाड आणि प्रकाश जनकर अशी कुस्ती आहे. हर्षद सुधीर माऊली डोकाटे किरण भगत आशिष सुद्धा. या आशिष सुद्धाला परवाच महेंद्र गायकवाडांनी नेतृत्वाचा विजय मिळवला होता. त्याची कुस्ती घेतलेली आहे. रविराज चव्हाण बिन्ना दादा शेळके मुन्ना झुंजुर्गे सुबोध पाटील वैभव माने प्रशांत शिंदे महारुद्र काळे. तरी महाराष्ट्र राज्याचे माजी सरकार मंत्री कराडचे आमदार आदरणीय बाळासाहेब पाटील सर्वांना निमंत्रित करता तयारी करणारा संचालक मंडळ हजर आहे. धन्यवाद. याच कुस्ती आहे. नंबर 1 आणि 2 ला 4 नंबरला कुस्ती जी घेतलेली आहे चव्हाण पैलवान. त्याचं नाव टोकन शिवाय. शिवा सुद्धा काल पंजाब मध्ये होता. रात्रीच पुण्याला आलेला. असे अनेक पैलवान महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतवर नाव असणारे पैलवान आहे. थोडं म्हणते थोडं मागत असतात हे बरोबर होत नाही. कुस्तीची निकाली होणार आहे. नंबर 1 ची कुस्ती 5 मिनिटातली 3-4 मिनिटं संपत आली. पैलवान काहीतरी करा आणि त्यानंतर पण त्या कुस्तीचा निर्णय घेणार आहे. तरुण पिढी निर्व्यस्ती व्हावी सशक्त व्हावी यासाठी मैदान आहे. कुणी जर म्हणत असाल करमणुकीचं साधन आहे मनोरंजनाचं साधन आहे अत्यंत चुकीचं आणि साफ चुकीचं ठरे. मोबाईल नावाचं भूत प्रत्येकाच्या हातामध्ये आणि घराघरामध्ये घुसलेला आहे. मोबाईल मधनं आता वरती तोंड काढायला वेळ नाही. त्यामुळे इतर ठिकाणचं करिअर संपुष्टात. अहो त्या मोबाईलनं मायाजाळ संपला. मोबाईलनं पत्रव्यवहार संपला. मोबाईलनं रेडिओ संपवला. मोबाईलनं टॉकी संपवली. मोबाईलनं एका काय आक्रमण केलं बघा. त्यामुळे आपल्या पोराच्या हातात
लंगोटा द्यायचा का मोबाईल द्यायचा हे आता आपण ठरवा. तात्या 4 मिनिटं संपलेली आहेत, 1 मिनिट बाकी राहिलेलं आहे. 1 मिनिट चला. चल चल प्रकाशाने महेंद्र मागे सरकून कुस्ती केली तर पाठीमागे रस्ते लागण्याची शक्यता आहे. आत या. तुफानी कुस्ती लागलेली आहे. उपस्थित खरंच सांगतो या पश्चिम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व कुस्तीप्रेमी तुमचा आम्ही तिघही मिळेल खरंच आभार मानतो. रोख नाही, ताण नाही, जागा काही तुम्ही सोडलेली नाही. खरंच तुमच्यामुळं या महाराष्ट्राची कुस्ती संपलेली कुस्ती पुन्हा जिवंत राहिलेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये मध्यंतरी 2 वर्ष महाराष्ट्रात तरी देशात कुस्ती नव्हती. कोरोना नाहीसा झाला आणि पुन्हा कुस्तीला दिवस चांगला आला. खरं सांगतो तुमच्यामुळं कुस्तीला दिवस चांगला आला म्हणून तुम्हा सर्वांचा आभार. चप्पला घालू नका. यांना काहीच कळलं नाही. माता आणि माती एका वेळात तिचा फरक. एक जन्म दित्या, एक जन्मावर पोचत्या. हा, खाली सांगली जिल्ह्याचे एसटेस संदीप घुगे कंदूरला आले होते. एक बुट काढून हात आली. पहिला पॉइंट गेली विजय. धन्यवाद. चड्डी धरायची नाही, चड्डी नाही धरायची. हा ठीक आहे. मागं सरायला लागला तर काय? हर्षदाने माऊली निर्णय पंचाने घेतलेला जनता जनार्दनाची नजर तुमच्याकडे लागलेली आहे. गुणावरती कुस्ती आली. खरं सांगतो 23 मिनिटं दोघं लढलेली आहे. अतिशय चांगली कुस्ती दोघांनी केली आहे. प्रकाश पाटील यांनी तो लिखो. माहिती द्या. ताबा घेतल्यानंतरच पण नाहीतर आता घेतलं तर नाही. दोघांनी कुस्ती ताबा घेतला. या भारतावर अनेक आक्रमणे झाली. इंग्रज सत्ता होती, बळाची सत्ता होती. ती जगाच्या पाठीवर सोडे मिळत नव्हता. इंग्रज सत्तेविरुद्ध या इंग्रज सत्तावर पहिला दंड ठोकण्याचा पैलवानामा उमाजी नाईकाचं नाव. आज क्रांती उमाजी नाईक हे पैलवान होते. इतिहास वाचा. 1791चा जन्म आहे त्यांचा. 535 जयंती चालू आहे. आणि गुणावरती कुस्ती आलेली आहे. पहिला गुण हा येईल तो विजय. अरे वा. अरे हो. समोरून आकडी लावण्याचा प्रयत्न महेंद्र गायकवाडचा. किती गावले का हो त्यांच्या खाली? कोण गावले का बघा? नाही नाही आहे ना. आकडी ज्याचा त्याचा इन्शुरन्स असेल त्यानेच बसा. नाही इन्शुरन्सची गरज नाही. शेवटच्या त्या कामाची कुस्ती हातच करा. मागे गेला तर आपल्याला इजा होण्याची शक्यता आहे. उद्यापासून जाणार म्हणायला द्या. समोरून आकडी लावण्याचा प्रयत्न होता महेंद्र गायकवाडचा. कशा तब्येत आहेत बघा. हो आकडी ही खासियत जगाच्या त्या कामाची. पोलंडच्या सिस्कोर 43 सेकंदात प्रतियाला चूक मारल्या. समोर आकडी लावून आणि हात वरती गेला. जग में कोई नहीं लढो. या महत्तरावर हात करायची कुणाची हिंमत नव्हती. असा होता जगाच्या त्या कामा. बरोबर. चला आता चला गुणावर कुस्ती लागलेली आहे. गुणावर बस्तवड्याची तर 2 व्हीलर आलेले. एवढ्या लांब माणसं आलेले आहेत. कुस्ती सारखा धर्मनिरपेक्ष मिळणं सोपं हवं. निस्वार्थी माणसं. कोणी खेळत नाही ते कोणी खेळत नसतोय. फक्त आपली कुस्ती, आपली माती, आपली परंपरा यासाठी एक प्रामाणिकपणे उपस्थित राहणारे प्रामाणिकपणे समोर लांब पकडली होती. पताला लागला आता. माऊली निघून गेला. हर्ष सदगे सुंदर एक पट काढला. आकडी लावण्याचा प्रयत्न. चानाक्ष आणि बुद्धिमान पैलवानाला असावं लागतं ना. काय जर म्हणतात गुडघ्यात मेंदू म्हणजे पैलवान. सांगली सारख्या शहराचा 4 वेळा आमदार केलं संभाजी पवारांना. गुडघ्यात मेंदू म्हणून नवा. चानाक्ष आणि बुद्धिमान. समाजाचं संरक्षण आणि संवर्धन अगदी पुराण काळापासून
बलवंताने केलेला आहे, बलवंताने. तेव्हापासून कुस्तीची ही परंपरा. 4 कुस्त्याचे प्रकार होते, भीमसेन, जरासंध, जांबवती आणि 4था एक हनुमंती कुस्ती. हा 3 कुस्त्याचे प्रकार काळाच्या जगात नामशेष झाले. आता गतिमान कुस्ती आली, स्पिरिटची कुस्ती आली, स्पर्धेतही झालं, कॉम्पिटिशन चालू झालं. आणि या युगामध्ये जर टिकायचं असेल, या युगामध्ये जर बघायचं असेल तर स्पर्धेमध्ये उभा राहावं लागतं. गुणावर कुस्ती लागलेले पैलवानांना. महाराष्ट्र केसरीच्या गदा या सुद्धा गुणावरच असतात. चितपटीनं नाही झाला तर 6 मिनिटांमध्ये कुस्ती निकालीच करावी लागते. डोक्याला डोक्याला कुस्ती व्हायची, गळ्या घालून कुस्ती व्हायची, पंजाला कुस्ती व्हायची, मनगड पकडून कुस्ती व्हायची. काळ बदलला, माणसं सुद्धा सगळे स्पीडच्या मागे लागली. पॅसेंजर गाड्या सुद्धा बंद झाल्या. दोघांच्या कुस्तीला जरा टाळ्या करा, टाळ्या करा, टाळ्या. वा 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 वा. किती पळाली हो. पोलीस जरी आली असती तर उठली नसती कोणती. म्हणूनच पैलवान बघितली कशी पळायला लागली, त्यांना माहित आहे. चाणाक्षर बुद्धिमान त्याचं नाव पैलवान. विद्वान मंडळी म्हणतात पैलवानला गुडघ्यात मेंढ असतो, पण चाणाक्षर बुद्धिमान हजरजबाबीपणा असावा लागतो. पैलवान जवळ कामकाज वेगाचं गणित शोधायचं असते, त्याचं नाव पैलवान. पैलवान उत्तम गणितच नसतो. हर्षद मावली ही कुस्ती गुणावरती लागलेली आहे. इकडे कुस्ती लागलेली प्रकाश बनकरांनी. महेंद्र गायकवाड ही चितपटीची कुस्ती आहे, पैलवानची कुस्ती आहे. पैलवान कोण घ्यायला जबरदस्त कुस्ती झाला. फुल्ल जवानी असते, फुल्ल पॉवर असते. मस्तीचा सगळा खुराक खायचा आणि साधुत्वाने राहायचा, त्याचं नाव पैलवान. आयुष्य उघडातो, बाहेर आल्यानंतर भावाचा जो वाण असतो तो वाण जपायचा असतो, त्याचं नाव पैलवान. आणि हे जपा, हे जोपास. वरून घेऊन कुस्ती करा, मागे सारखून करू नका. हो अगदी बरोबर. बापरे बाप, बापरे बाप, बापरे बाप. 2 वेळा गुन्हा काय केलं, एवढा कसा डिफेन्स करावा हे सदगीर पैलवानकडनं शिकायचं. सहज निघून गेला आणि कोणाला लागला होता, सगळ्यांना वाटलं हात वरती जातोय माऊलीचा विजय म्हणून. पैलवान हा शरीरशास्त्राचा उत्तम अभ्यासक असतो. पैलवान हा मानसशास्त्राचा उत्तम अभ्यासक असतो. समोरचा किती दमलाय, किती थकलाय, आपल्याकडे काय पावर आहे, किती प्रमाणात हल्ला केला पाहिजे, मानसशास्त्र पाहिजे पैलवान जवळ, त्याची कुस्ती असते. 53ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली. पहिल्यांदा अधिवेशन घेतला पुण्याला. 55ला मुंबईला अधिवेशन झाला. 56-57 संयुक्त महाराष्ट्रावर चालू झाली. 58ला सोलापूरला अधिवेशन घेतला, 57ला अधिवेशन घेतला, 59ला सोलापूरला अधिवेशन घेतला, 7ला नागपूरला अधिवेशन झालं आणि 7च्या अधिवेशनामध्ये ठरला पुढच्या वर्षीपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू करायच्या. आणि तारीख ठरली 1/6/1959. 20 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर. आणि 26 नोव्हेंबरला फायनलला आले शाहूपुरीचे दिनकर भैयारी आणि मुंबईचे बिरुजी यादव. दिनकर भैयारी फार चांगले पैलवान. सुरुवातीला गावात खेळायचे. विष्णू नागराळे पैलवान शाहूपूरला होते आणि विष्णू नागराळेने हा पैलवान पाहिला आणि त्या पैलवानाला शाहूपुरीला आपला. अरे 1961ला
दोघांनाही सांगा कुस्ती करा पहिला. जास्त जनार्दन एवढा वेळ तुमच्या कुस्तीत आनंद घ्यायला थांबलेला आहे. हो अगदी बासुदेव जेवण असलं तरी पण थांबत नाही. अक्षरा टाकत्यात शुभमंगल सावधान निघून जातात. पण कुस्तीला थांबणं तेवढं सोपं नाही. ऐकायची कान घोट हरवलेले आहेत. गुण घ्यायला लावा. कुणाच्या कमरा सुद्धा पेकार दुखायला लागले तरी माणसं बसल्या. बीपी शुगरची गोळी सुद्धा आता आलेले वेळ आलेले आहे. रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये कुस्ती आहे. अर्धा तास थांब म्हटलं की थांबायला कुणाला सवड नाही. राजवर्धन 5-6 तास इथं प्रेक्षक थांबलेला आहे. रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये कुस्ती आहे आणि म्हणून हे मंडळ इथे थांबलेले आहे. राजवर्धन होते आणि या कुस्तीनं भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. क्रांतिसिंह नाना पाटील हे पैलवान होते. त्यांचे सर्व सहकारी पैलवान होते. जॅक्सन सारख्या प्रयत्न होता महेंद्र गायकवाडचा. प्रकाश लावलेला आहे. परत पटकाने महेंद्रचा 6.25 फूट उंचीचा कसा पटाला लागतोय. राईट ट्राय बट डोंट क्राय. शाबास. If you fail to plan to fail. जर आपण आयुष्याचा प्लॅन करायचा जर अतिशय उत्तम. आणि पत्रकार मित्र नंबर 2 चे कुस्ती 29 मिनिटांनंतर नोंद घ्या. उपस्थित सर्वांचा आभार. मैदान संपलेला आहे. सिस्टीम अतिशय उत्तम. अध्यक्ष भरतभाऊ इनामदार 4 लाख रुपये